आताच 5 दिसांची जी असेंब्ली जाली तितून म्हत्वाचें म्हणल्यार लोकां मुखार येवपाक जाय आनी लोकांक कळपाक जाय म्हणटा तें पंचायत राज एमेंडमेंट पळय जाला एक्टान, पंचायत राज एक्टान एमेंडमेंट जाला तितून मुख्य म्हणल्यार 2 गोश्टी आसा. एक म्हणल्यार पावर्स ऑफ सायनींग, ऑथॉरिटी टू सायन ताणें एमेंडमेंट हाडून आतां सगळे सेक्रेटरी कडेन दिला. सेक्रेटरी वील सायन. सो सरपंच आणि डेप्युटी सरपंच हे सगळे कोणशाक येता. पंचायतच कोणशाक म्हणल्यार जाता, कित्याक सेक्रेटरी जो आसा ही इज अ गव्हर्मेंट ऑफिशियल अपॉइंटेड बाय द गव्हर्मेंट. गव्हर्मेंट ताका पोस्ट करता हितून पंचायतीन. आता तो पंचायतीन गव्हर्मेंटाच्या इन्स्ट्रक्शना प्रमाणे चलतलो काय पंचायत कितें डिसिजन घेता ताचे प्रमाणे वागतलो हें कोणाकूय कळपाक जाय. आज टॉप डावन अप्रोच जो जाला इतलो की फर्माण आयलें की तें इम्प्लिमेंट जावपाक जाय. बिफोर रिवर्टिंग टू दीस दुसरो मेजर एमेंडमेंट हाडला तो म्हणल्यार नंबर ऑफ मिटिंग्स. जंय म्हयन्याक 2 मिटिंगी घेवपाचें हें प्रोविजन आसलें थंय आतां ते म्हणटा 4 जावपाक जाय म्हयन्याक. सो एक सोंपली की 7 दिसांनी दुसरी नोटीस, ती सोंपली की 7 दिसांनी तिसरी नोटीस, ती सोंपली की 7 दिसांनी चवथी नोटीस. आनी कारण कितें दिलां त्या एमेंडमेंटाचे वयर, ईज ऑफ डुईंग बिजनस. आतां कोणाचें बिजनस तें कांय येवंक ना तितून, पूण आमी जाणा तें कोणाचें बिजनस तें. हे जाग्यांचे धंदे जे गोंयांत चल्ल्या आनी टावन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट अशें एक दुकान घालून बसल्या. तशेंच PDAs ज्यो आसा, नॉर्थ गोवा PDA म्हणून, सावथ गोवा PDA म्हणून, आनी ज्यो PDAs आसा तेय बी शॉप ओपन करून बसल्या की कोणूय यो दी पयशे आनी कितें जाय ती सर्वीस घे. झोन कन्वर्शन पासून जे प्लॅन अप्रुवल जे ते केल्या उपरांत जे लायसन्सा खातीर अंडर पंचायत राज एक्ट पंचायतीन येवपाक जाय ते खंय फास्ट क्लियर जावपाक जाय. नाजाल्यार पंचायत 15 दीस घेवन बसता. एक टायम आशिल्लो आमच्या टायमार इट वॉज 30 days. 30 दिसां भितर जर अप्रूव जायना लायसन्स जाल्यार एक प्रोविजन दवरिल्लें की यू कॅन गो बिफोर द डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायत इन एन अपील. आनी ताका 30 दीस दिल्ले तो अपील डिसायड करपाक. सो टोटल पिरियड एक कन्स्ट्रक्शन लायसन्साचो 60 दिसां भितर निर्णय जातालो. आतां परिस्थिती अशी जाल्या की ते 60 दीस सोडून दी, तांकां 7 दिसां भितर जाल्ले जाय आनी ना जाल्यार ते BDO कडेन व्हरतले फायल आनी ती पास करून घेतले. हातून कितें जाता, 73rd एमेंडमेंट जो कॉन्स्टिट्युशना भितर हाडिल्लो, 73rd एमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्युशन. आतां हांव 74थाचेर व्हडलो उलयना. 73rd एमेंडमेंट तातूंत भितर 29 फंक्शन्स हॅव टू बी डिवॉल्व टू द पंचायत्स. म्हणजे जी आतां सरकार पळय घट्ट धरून बसला ही फंक्शन्स ती पंचायती कडेन वचपाक जाय आसली. दीस हॅज बीन गोईंग टायम एंड अगेन ऑन. कितलेच ताजेर बोवाळ जाता पूण कांय जायना. आनी ऑन द कॉन्ट्री आनीक डायल्यूट जाता कॉन्स्टिट्युशनल प्रोविजन्स आनी ही मनमानी हेंची पळय आसा ताका ते प्रोत्साहन दिता हितून. सो फुडाराक आतां एक म्हाका विचारपाक जाय, सरकार कितें दादागिरी करता एक बाजू जाली, दुसरे वाटेन ही पंचायत कशी काय उगी आसा. तुम्ही जेन्ना तुमकां लोक निवडून दिता एक आशा दवरून की बेजीक पळय ग्राउंड लेवलाचेर ग्रासरूट लेवलाचेर जी कांय कामां आसा ती तांची जावपाक जाय. पूण हांगा तुमचे पावरच काडून उडयल्या. तुमकां आतां सायन मारूंक सुद्दां अधिकार दवरूंक ना सरपंचाक आनी डेप्युटी सरपंचाक. जाल्यार तुमी रिएक्ट जायना, तुमी कांय निशेध मारिना आनी तुमी संघटीत जावन एक चॅलेंज करतले म्हणूनय काय आयकूंक आमकां आतां पर्यंत मेळोंक ना. सो हांव तुमकां अपील करता सगळे सरपंच आनी डेप्युटी सरपंच आनी पंचायतांक की कॉन्स्टिट्युशनान तुमकां कितें दिला अधिकार ते कॉन्स्टिट्युशनल अधिकार तुमी वापरपाची गरज आसा आनी ते जबरदस्तीन मागून घेवपाची गरज आसा. आनी इवन टू द एक्सटेंट ऑफ गोईंग बिफोर द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू इम्प्लिमेंट दीस. कित्याक गोवा इज वन स्टेट खंय एकूय फंक्शन 29तले सकयल दिवंक ना. आता केरळाची जर देख घेत, केरळा हॅज डिवॉल्व्ड मोस्ट ऑफ द फंक्शन्स एट द ग्रासरूट लेवल, बट हियर इट हॅज नॉट हॅपन. सो हाचेर सिटिझन्स फॉर डेमोक्रेसी निशेध मारता. कॉन्स्टिट्युशनाक तुमी अशेंच डायल्यूट करपाचें तुमचे पार्टीचें धोरण आसा तें आमकां खबर आसा,
बट नॉट टू दिस एक्सटेंट की ग्रासरूट डेमोक्रेसी आसा ती सगळी मारून उडोवपाची. जनविश्वास एक्ट, जनविश्वास. आता जनविश्वास म्हणल्यार कितें? ते बिल जर पळयशी जाल्यार बरेचशे कायद्या भितर ऑलमोस्ट 28 काय कितें कायदे जे आसा गोंयचे तातूंत एमेंडमेंट हाडला. आनी इन अ नटशेल सांगपाचें म्हणल्यार जे कोण क्रिमिनल एक्शन करता, क्रिमिनल एक्टिविटी करता, काय फ्रॉड करता, काय कितें तरी मिसकंडक्ट करता इन द कोर्स ऑफ द ड्युटीज, तांचेर खंय आतां तांकां क्रिमिनल पनिशमेंट आसचो ना. की बाबा रे तुवें रॉंग केलें मरे, तुजे थोडे आमी फायन मारतले, तुका जेलीन वचपाक पडचें ना. This is going to be very dangerous in time to come for the public. कित्याक सरकारी ऑफिशलांक जर हो भंय ना आनी हो काडून उडयलो जाल्यार ते म्हणटले बरें आमी तुमकां जाय तें करतात, आय हॅव नथींग टू फियर, म्हाका कोण जेलीन धाडचो ना. आतां पर्यंत कितें आसलें? नॉट ओन्ली मिसकंडक्ट, करप्शन सगळें पळय चलता ताचेर जेल टर्म म्हणून आसतालो. आनी बरेचशे ऑफिसर गेल्ले बी आसा, गोंयान वचना पूण बाकीचे कडेन गेल्ले आसा. आतां तेंय काडून उडयलें. सो पब्लिकेचें आतां कितें जातलें आय डोंट नो. हाचो हेतू कितें ते म्हणटा ना सेंटराक जाला. अरे सेंटराक जाल्या म्हणून तुमी कितें करपाक जाय? तुमी काय सगळें सारकें करिना न्हू. सो जे क्रिमिनल ऑफिशल्स आसा, जे मिसकंडक्ट करता, करप्शन करता, तांकां सुटका दिवपाक जनविश्वास म्हणून जे वर्ड यूज केला, एक्चुअली हो जनघात. आरपोरा बीन इन्सिडंट जाल्लो ताच्या खातीर बीन रिलेटेड बीन कितें आसा तो वेगळो विशय. रिगार्डिंग द डेट्स, ओके, 5 तारखेर आरपोरा इन्सिडंट जालो डिसेंबराच्या. हे बील हांगा एसेंब्लीन हाडचे पयलीं एक ऑर्डिनन्स काडिल्लें म्हणटा ते, वीच वॉज प्रोमुलगेटेड बाय द गव्हर्नर 2nd. दुसरें म्हणल्यार जनविश्वास एक्ट, म्हणजे पयलीं बिल जे पास जाला. तुमचो प्रश्न जो आसा तो आरपोरा बीच बर्च जे रेस्टॉरंटाची पळय कांड जालो तितूंतल्यान हें संरक्षण दिवपाक केला काय कितें हो दुबाव येता. कित्याक ऑर्डिनन्स काडला 2 तारखेर म्हणटा, गव्हर्नरान सायन मारले म्हणटा 2 तारखेर, नोटिफाय जाला 9 तारखेर. गव्हर्नरान ऑर्डिनन्स पास केल्ले येदो मोठो गॅप घेवन केन्ना नोटिफाय जाल्ले आमी आयकोंक ना. गव्हर्नराचे जे पळय ऑर्डिनन्स आसता ते नोटिफाय जावपाक 1 ते 2 दीस वता आनी ताका स्पेशल एक सप्लिमेंटरी गॅझेट येता. जाल्यार 9 दिसांनी 9 तारखेर ते नोटिफाय जावप, वीच वॉज डेटेड 2nd, हातूंत मोठो दुबाव येता की बर्च ट्रेजेडीन जे इनवॉल्ड आसले तांकां प्रोटेक्शन दिवपाक केला की काय, हो दुबाव येता. आतां जो पर्यंत आमच्या हातांत डॉक्युमेंट ना तो पर्यंत हांव हेजे फुडलें सांगूंक शकचो ना. पूण जर ट्रेल पळयशी गव्हर्नराचे हितून आउटवर्ड केन्ना जालें, हांगा इनवर्ड केन्ना जालें, गव्हर्मेंट प्रिंटींग प्रेसान केन्ना पावलें, हाचेर एक इन्व्हेस्टिगेशन करचें पडटलें. कोणें तरी RTIंतल्यान डॉक्युमेंट मागचें पडटलें आनी मागीरूच ताचेर आमी कॉमेंट दिवंक शकतले. बट अशें दिसता की रोमियो लेन म्हणटा थंय तें रेस्टॉरंट लासला पळय, तांकां सेव करपाक, सगळे जे कोण इनवॉल्ड आसा तांकां सेव करपाक. बट एट द सेम टायम हें लक्षांत दवरपाक जाय दॅट इज मर्डर. ती मर्डर केल्ली तुमकां पचची ना अंडर दीस जनविश्वास. जनविश्वास इज जस्ट टू प्रोटेक्ट युअर ऑफिशियल. कित्याक तुमी रॉंग सांगता कर म्हणून तांकां. ते मंत्री पळय आसता आनी जे पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट आसा ते ऑफिसरांचेर दबाव हाडटा आनी रॉंग कर म्हणटा डेलिबरेट. आमी आसा न्हू, आमी पळोवन घेतले. सो आतां तांकां सोंपें जालें रॉंग करपाक, कित्याक एट द मोस्ट कितें तरी फायन पडटली. दीस इज समथींग अनफॉर्च्युनेट. तुमी ऑफिसर आशिल्ले तेन्नाय दबाव येतालो तुमकां रॉंग कर बी म्हणून? रॉंग कर म्हणून सगळ्यांचेर दबाव येनासलो. जो दबाव घेवंक शकता ताचेरच तो दबाव येतालो. आमच्या सारक्यांचेर दबाव घेवप तितलें इजी नासलें. कित्याक आमी केन्ना रॉंग करपाक, पब्लीक इंट्रस्ट कॉम्प्रोमायज करपाक केन्ना पावलां मारूंक ना. कोणी आमंत्रीत करता, वी इनवायट देम. पूण आज वातावरणांत जें आसा त्या वातावरणांत हे भिता आनी त्या स्टुडंट्सांक कितें शिकयता तें म्हाका खबर ना एक्झॅक्टली क्लासरुमान. गोवा युनिवर्सिटी गोवा युनिवर्सिटीचेच सांगता हांव. आज तूं जर गोवा मेडिकल कॉलेजी कडेन वचून पळयशी, दॅट इज अ कॉलेज. इट्स लोकांच्या मनान एक हॉस्पिटल म्हणूनच रिगलले आसा, बट दॅट इज अ कॉलेज. दॅट कॉलेज इज ट्रेनिंग स्टुडंट्स टू बिकम डॉक्टर्स. तुमी जर थंय पळयशात जाल्यार तो अंडरपास आसा,
दॅट इज द मोस्ट फिल्दियस्ट अंडरपास, पेडेस्ट्रियन अंडरपास, जंय स्टुडंट्स, टिचर्स, प्रोफेसर्स क्रॉस करतात. ताचेर ते निशेध मारूंक तांकां फुटवना. थोडे तरी मिनिस्टरान त्यांच्या डॉक्टराक इन्सल्ट केलो तेन्ना ते बरेच अशे संख्येन भायर सरलेले. आज इतले थंय जितले रॉंग जाता ताचेर ते निशेध मारूंक सोदिना आनी हाजेर कितें मारतले. आनी गोवा युनिवर्सिटीचे उलयना जाल्यार चड बरें. गोवा युनिवर्सिटीचो जो झोन आसा, मेन झोन, आमी लेखी तांकां दिल्ले आसा की हे कजिनोच्यो जायराती ज्यो आसा तुमच्या युनिवर्सिटी प्रिमायसिसा भितर त्यो घालपाक दिनाका म्हणून. आख्खोच युनिवर्सिटीचो जो स्ट्रेच आसा थंय कजिनोचे व्हडले 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 हे मारल्या तोक्ते, हो कजिनो तो कजिनो, जाल्यार एक डिपार्टमेंट स्टार्ट करा मरे. कजिनो डिपार्टमेंट गोवा युनिवर्सिटी, ओन्ली युनिवर्सिटी इन द वर्ल्ड म्हणून कजिनो हे डिपार्टमेंट आसा. गोंयांत भुरग्यांक कामां तरी मेळटली, येवन शिकतले कितें तरी कजिनो कशें चलोवपाचें ते, आनी मागीर गोंयकारच कजिनो घालतले. ह्या भायल्यांनी हाडून कित्याक कजिनो जाय आमकां? एक डिपार्टमेंट उगडा. सो युनिवर्सिटीचें उलयना जाल्यार चड बरें. आज तांकां तशी ती हिम्मत उरोंक ना, रायट फ्रॉम टॉप टू डावन. रवीश बाब, तुम्ही पंचायत डायरेक्टर आले आधी आणि पंचायतीचे आते पावस दिसान दीस काढून सेक्रेटरी ते तुमच्यान तुमकां दिसता सरपंचान हेजेर आवाज करपाक जाय. कित्याक लोकांचो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सगळो सरपंच पंचायत बॉडी आहा तेंकोडे लोकांचो एप्रोच जाता. Correct. सो तुमकां दिसता सरपंचांनी हेजेर अमेंडमेंट केला तेजेर आवाज करपाक सी अंडर पंचायत राज एक्ट एक सरपंच डिसिजन घेना. फर्स्ट अँड फॉरमोस्ट लोकांक कळपाक जाय इट इज अ कलेक्टीव बॉडी. आतां 7 मेंबर, 9 मेंबर, 11 मेंबर, 5 मेंबर जे आसा ते बॉडी डिसिजन घेता आनी ते बॉडीचे डिसिजन सरपंच नॉर्मली वूड कन्वे. ओके, सेक्रेटरीन कन्वे केले म्हणून काय ना, पण आता ब्लँकेट पावर जो कसल्याच मॅटरान सेक्रेटरीक दिला दॅट विल गो आउट ऑफ द हँड ऑफ द पंचायत एज अ बॉडी, नॉट सरपंच, एज अ बॉडी. सो ती पंचायत मागीर कित्याक जाय ती? So, do you mean to say that elected representative of this grassroots level bodies have to come out? They have to come out. Strongly Yes, oppose this- this such type of amendments? They have to come out. It is a question of their honor. It is a question of the elected people's honor. की आमकां लोकांनी निवडून दिल्या, आमी लोकांक रिस्पॉन्सिबल. यू कॅनॉट अलाव युअरसेल्फ टू बिकम डोरमॅट. आतां आमी ह्या दारांतल्यान भितर सरता, हांगा एक डोरमॅट आसा, पांय पुसता. तर 5 पांय पुसपाचे डोरमॅट जावन तुमी बसतले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हस इन द पंचायत? हो म्हजो प्रश्न. सो हांव तांकां मागतां तुमी तुमचो ऑनर सांबाळपाक, हे कॉलर टायट करपाक, चॅलेंज द गव्हर्नमेंट ऑन दीज अमेंडमेंट्स वेर बाय तुमकां सामकें पणशाक मारल्या. 73rd अमेंडमेंटाच्या नांवान तरी वचा कोर्टान. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.